नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणेच सोप्या सुंदर अशा रांगोळ्या बघतोय आपण आजच्या भागात. आज आपण 2च रांगोळ्या बघणार आहोत. त्या पण एकदम सोप्या आणि छोट्याशा आहेत. यातली जी पहिली रांगोळी ती आपण कमळाच्या फुलाची काढणार आहे. ह्या पॅटर्नची रांगोळी आपण आधी ट्राय केली आहे, पण आतमध्ये थोडी वेगळी डिझाईन मी काढली. तर या दोन्ही रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. दुसरी जी रांगोळी आपण ती महादेवाची पिंड काढतोय. तर आज आहे रविवार आणि उद्या सोमवार आहे. तर श्रावणी सोमवार म्हटल्यावर तुम्ही ती रांगोळी ट्राय करू शकता देवासमोर. तर नक्कीच काढून बघा. छोटीशी एकदम त्रिशूलमध्ये काढली. पहिली तर आपण ही बघून घेऊ रांगोळी. कमळाच्या फुलाची आहे. एकदम छोट्या छोट्या अशा नाजूक पाकळ्या काढायच्या. तुम्हाला मी आधीच्या पण भागात सांगितले, जर तुम्हाला रांगोळीची रेष बारीक पाहिजे असेल तर आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये कमी रांगोळी पकडायची. त्यामुळे ती रेष एकदम बारीक येते. तुम्ही जर जास्त रांगोळी पकडली ती रेष पण जाडच येणार. डबल रेष काढून घेतली आणि आतमध्ये इथे खाली गोपद्म काढते. त्याला थोडा व्यवस्थित शेप करून घेतला मी आणि खाली अशा 5 रेषा देऊन घ्यायच्या समान, म्हणजे एक मध्ये मोठी काढायची आणि 2 बाजूच्या सेम असं थोडं अंदाजे अंतर घेऊन व्यवस्थित काढून घ्यायचे आणि थेंब असे टाकून घ्यायचे. तर आपली पहिली रांगोळी रेडी होत आलेली बघू शकता तुम्ही. खूपच सोपी आहे. अगदी 2 ते 3 मिनिटाच्या रांगोळ्या, हे काहीच वेळ नाही लागणार जास्त. आणि जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. शेअर करा आपल्या रांगोळ्या जास्तीत जास्त. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत जा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेप लक्षात येईल. बघू शकता मी एक अशी मोठी जाडसर रेष काढून घेतली आणि रांगोळी फिलरच्या मदतीने त्याला आपल्या पिंडीचा आकार दिलेला आहे. ही जी रेष काढली तुम्ही हाताने पण काढू शकता. मी बॉटलच्या साहाय्याने काढली आज ती. थोडी मला जाड पाहिजे होती म्हणून. खूप सोपी, बघा किती सोपी रांगोळी. तुम्ही नक्की ट्राय करा उद्या. इथे आपण महादेवाला जो गंध लावतो चंदनाचा, तो काढण्याचा प्रयत्न केला, पण माझ्याकडे तो कलर नव्हता. मग मी पिवळा कलर दिला आणि लाल कलरचा गंध. आणि इथे एक आपण त्रिशूळ काढतोय. त्रिशूळवरती महादेवाची पिंड काढली. नंतर याला व्यवस्थित शेप करून घ्यायचा असा. तर या दोन्ही रांगोळ्या नक्कीच ट्राय करा. पुढच्या भागात पण आपण अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्या बघणार आहोत. तर रोज व्हिडिओ दुपारी 1 वाजता अपलोड होतो, तुम्हाला आता माहितीच झालं असणार आहे. पण जे नवीन मेंबर त्यांना सांगते मी, आपल्या चॅनलवर रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होतो. तर नक्की चेक करा आणि जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल व्हिडिओ बघत जा. त्या व्हिडिओमधल्या 3 रांगोळ्या असतात, त्यापैकी तुम्हाला जी आवडेल किंवा सगळ्या काढल्या तरी चालतील, रोज एक एक काढायची. तर अशाच नवीन रांगोळ्यांसोबत भेटूया पुढच्या भागात मैत्रिणींनो. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.